संबंधितांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. नमस्कार, D24 पेड न्यूज चॅनल पाहू शकता. धुळे तालुक्यातील चिंचवाड या गावातील गोळा बारूद फॅक्टरी या ठिकाणी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्या संदर्भामध्ये त्यांनी आत्महत्या केली असं म्हणणं होतं, पण त्यांनी फाशी घेतली का नेमकं काय प्रकरण आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत त्या कंपनीतले काही नागरिक आहेत, काय सांगणार, कोण एक्सपायर झालं? गोपाल माडी म्हणून एक 19-20 वर्षाचा तरुण होता. तो या कंपनीमध्ये कामाला होता. तर तो रात्री या ठिकाणी कंपनीसाठी कामाला आला. त्याच्यामुळे ते वॉचमॅनचं ज्यांचं काय झालं, त्याच्यामुळे त्याला मानसिक त्रास झाला आणि त्यामुळे त्याने सुसाईड केलं. परंतु आता आम्ही पोस्टमॉर्टम सुसाईड केलं असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगणार तुम्ही? आज त्या ठिकाणी मीटिंग आली, पोलीस प्रशासन देखील आलं, काय झालं या ठिकाणी? आता मीटिंग मध्ये एकच निर्णय झालेला आहे की त्याचा मोठा भाऊ आणि त्याचे वडील या दोघांना कंपनीमध्ये परमनंट जॉबला आम्ही घेतो. त्यांनी आत्महत्या किती वाजता केली? कसं आत्महत्या केली होती? हो, रात्री 1 वाजेच्या दरम्यान. तुम्ही या कंपनीमध्ये किती लोक आहेत? 11 किती शिफ्ट चालते या ठिकाणी 3 शिफ्ट चालतात. 7 ते 2, 2 ते 11, 11 ते सकाळी 7. आज तुम्ही या ठिकाणी जे प्रेत घेऊन आले होते, तर त्या संदर्भामध्ये मीटिंग झाली. आता त्यांनी काय आश्वासन दिलं? त्यांनी त्याच्या वडिलांना आणि त्याच्या मुलांना नोकरी, कायमस्वरूपी नोकरीचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही कुठल्याही मुलगाला टॉर्चर करणार नाही असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता, आज या ठिकाणी ज्या मुलाचं या ठिकाणी ज्यांनी फाशी घेतली त्यांचं या ठिकाणी आक्रोश करण्यात आला. आक्रोशमध्ये असं सांगितलं की कंपनीचे जे ऑनर असतील त्यांनी या सांगितलं की त्यांच्या वडिलांना आणि मुलांना परमनंट नोकरी देऊ असं देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितलं. आणि त्या जो व्यक्ती आहे, संबंधित व्यक्ती ज्यांनी फाशी घेतली, त्याच्या अंत्यविधीचा कार्यक्रम आता थोड्या वेळात त्या ठिकाणी होणार आहे. कॅमेरामॅन निलेश डोलेसह D24 चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. बस. विजय सूर्यवंशी. गोपाला माझा चांगला मित्र होता. तो नेहमी कंपनीविषयी माझ्याजवळ सांगत होता, परंतु कंपनीला जा 2 महिन्यापासून पगारही दिलेला नव्हता. तो कंपनीमध्ये नेहमी ओटी वगैरे करायचा, तरी सुद्धा कंपनी त्याचा पगार वेळेवर देत नव्हती, म्हणून तो मानसिक टेन्शनमध्ये होता. रात्री तो कामावरती आला, घरी जेवण करून आला, घरच्यांना सांगून आला की मी कंपनीमध्ये कामाला जातोय, परंतु संबंधित HR डिपार्टमेंटने त्याला कामावर घेतलं नाही. त्याचा तो वैताग आला म्हणून त्याने हा पर्याय केला. त्याच्या कंपनीच्या बाजूला शेत आहे आणि त्याने तिथे ते आत्महत्या केलेली. या कंपनीच्या लोकांमुळेच, कंपनीच्या लोकांनी त्याला टॉर्चर केलं, त्याला मानसिक त्रास दिला, त्यामुळेच त्याने ही आत्महत्या केलेली. हे टोकाचे पाऊल उचललेलं आहे. तो घराचा कर्ता व्यक्ती आहे आणि जोपर्यंत गोपालला न्याय मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी पीडित असंच राहील. आणि जोपर्यंत कंपनीचे जे संबंधित कर्मचारी त्यांना पोलीस प्रशासन अटक करत नाही तोपर्यंत सुद्धा आम्ही या ठिकाणी गोपालचं प्रीत या ठिकाणी घेऊन जाणार नाही अशी आमची मागणी आहे. पोलीस प्रशासनाला आमची विनंती, त्यांना लवकरात लवकर अटक करा. आमचा पोलीस प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे की ते त्यांना 1 तासाच्या आतमध्ये अटक करतील. कारण आम्हाला इथे 1 तास झालेला आहे, तरी कुठलाही कंपनीचा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. 1 तासापासून 45 सेल्सिअस तापमानमध्ये सर्व लोक आम्ही इथं बसलेलो आहे, तरी सुद्धा कंपनीचा एकही प्रतिनिधी आमच्यापर्यंत आलेला नाही. म्हणून कंपनी त्यांच्या मनाप्रमाणे राज करते या ठिकाणी आणि त्यांना वाटलं त्यावेळेस मुलांना काढून टाकते. त्यामुळे या कंपनीचा पूर्णपणे अन्याय आणि आमचा भारतीय संविधानावरती आणि सोनगीर पोलीस स्टेशनवरती साहेबांवरती संपूर्ण वरती विश्वास आहे की ते 1 तासाच्या आतमध्ये त्यांना लवकरात लवकर अटक करतील आणि त्या कुटुंबाला न्याय मिळवून देतील. धन्यवाद. बोला सर. मी API तुषार मुरलीधर देवरे, प्रभारी सोनगीर पोलीस स्टेशन. सोनगीर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चिंचवाड गावातील रवींद्र माळी या युवकाने सकाळी त्याच्या शेतामध्ये गोपाल रवींद्र माळी यांनी त्याच्या शेतामध्ये फाशी घेतली होती, हँगिंग केली होती. त्या अनुषंगाने त्याची डेड बॉडी धुळे सिव्हिलला नेली होती. धुळे सिव्हिलला त्याचं पोस्टमॉर्टम झाल्यावरती त्याच्या नातेवाईकांनी सदरची बॉडी ही सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनी जी आहे चिंचवाड तिथे आणली होती, कारण की तो सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनीतला कर्मचारी होता. त्यांचं असं म्हणणं होतं की तो सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनीमध्ये कर्मचारी होता, त्याला 3 महिन्यापासून पगार नव्हता. तसेच तो काल रात्री जेव्हा नोकरीला आला, ड्युटीला आला होता, तेव्हा त्याला त्याने आत घेतलं नाही आणि याच्याने त्याने ती आत्महत्या केलेली आहे आणि त्याने त्याच्या शेतात आत्महत्या केली होती. त्या अनुषंगाने तिथे आले होते. तिथे एक 100-150 लोक जमले होते. त्या अनुषंगाने आम्ही इथे आलो. आम्ही तसेच त्याचे नातेवाईक व प्रतिष्ठित नागरिक अशाने आम्ही मिटिंग घेऊन याच्यातनं एक म्हणजे त्यांच्या जे आहे ती तडजोड केलेली आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की जो मयत इसम आहे त्याचे जे वडील आणि त्याचा भाऊ हे 2 जे आहेत त्यांना परमनंट नोकरी द्यायचं आश्वासन कंपनी दिलेलं आहे आणि या आश्वासनानंतर त्यांनी सदरचं जे प्रेत आहे ते अंत्यविधीसाठी पुढे नेलेलं आहे. सध्या शांतता आहे. चिंचवाडचा रतिलाल पाटील माझा ग्रामपंचायत सदस्य या नात्याने या चिंचवाड गावात जेव्हापासून कंपनी चालू आहे, हो सुरळीत चालू होती. या 2-3 महिन्यापासून HR डिपार्टमेंट असो काही त्या SO असो यांनी मला चॅलेंज दिलं, सांगितलं, मला स्वतःला चॅलेंज दिलेलं आहे
की 6 महिन्यामध्ये तुमच्या गावाचा मी एक पोरगाही राहू देणार नाही. होते गलती, मान्य आहे, माणूस हा चुकीचा पुतळा आहे, झाली असेल गलती, यांनी थोडीही गलती केली की 2 महिना चुकायचा. मग आता त्यांना 550 रुपये रोज समजा, आता 6 महिने झाले 550 रुपये रोज आहे. मग यांना 2 महिने घरी ठेवू, 2 महिने परत आपण 2, 4, 5 लोकांनी जायचं, गावकरी लोकांनी सोमनाथ पाटील असतील किंवा सर्व गावाचे सरपंच वगैरे, मग यांना लावून घ्या. मग त्यांनी परत यांना कमी पगारमध्ये काम करायला लावायचं. हा, आणि यांनी फक्त टार्गेट चिंचवारचा पोरगा, एवढंही छोटीही चूक झाली, मान्य आहे, चूकही झाली नको पाहिजे हे आम्ही पण मान्य करतो. पण मी त्या एक येसो म्हणून इथं काय त्याचं नाव अरविंद वाघ, त्याला काय सांगेल, बाबा एवढं तेवढं गावाचे खेडेगावाचे पोरग आहे, ते काय बाहेर कंपनीमध्ये गेले नाही, कंपनीचा नेम आहे, तो एक डोळा उघड करून नाही, थोडाफार सहन करून घे. मला मला काय चॅलेंज दिलेलं आहे की 6 महिन्यामध्ये मी चिंचवडचा एक पोरगा इथं राहू देणार नाही. मला चॅलेंज दिलेलं आहे ओपनली, समोरासमोर. म्हणून मी सांगतो, HR डिपार्टमेंट आणि GSO यांची बदली होई, त्यांनी आता लिहा की बदली होई, पण आम्ही झाला पाहिजे, संबंधितांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, झालाच पाहिजे.